ठाणे महापालिकेतर्फे 14 जानेवारीपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। त्यात प्राध्यापक निर्मोही फडके यांच्या जगू मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानानं या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। त्यानंतर महापालिका परिसरात ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आले होते। तसेच कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात नवीन व जुन्या पुस्तकांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाची कार्यशाळाही या काळात आयोजित करण्यात आली होती। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्य वाचन, गद्य वाचन, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। तर शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध लेखन, हस्ताक्षर, शुद्ध लेखन आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। यापैकी विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं परीक्षण शालेय स्तरावर करण्यात आले, तर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्पर्धाचे परीक्षण लेखक मकरंद जोशी, चित्रकार विजय बोधनकर, पत्रकार आणि निवेदक राजेंद्र पाटणकर, लेखिका आणि अभिनेत्री हर्षदा बोरकर आणि पत्रकार अजित मांडके यांनी केलंय। विद्यार्थी गटात कविता वाचन स्पर्धेत प्रगती शिर्के, हर्षिता बिडवई, गद्य वाचन स्पर्धेत तनुजा कदम, दिवाकर खांडेकर, कथा कथन स्पर्धेत हार्दिका गांगोडा, तनया म्हात्रे, वक्तृत्व स्पर्धेत वरुण यादव, चिन्मयी करंजकर हे विजेते ठरलेत। शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गटात निबंध स्पर्धेत मिलिंद पाटील, डॉक्टर मयुरी नवथडे, शुभांगी केसवानी, चित्रा पाटसुते, नीता नवले, अमय कुंभार, माधुरी बागडे, श्रुती सावंत, वर्षा पाटोळे हे विजेते ठरलेत। तर शुद्धलेखन स्पर्धेत डॉक्टर माधवी देवल, डॉक्टर प्रियंका माळी, प्रशांत म्हात्रे, चित्रा पोळेकर, संध्या नारकर, गोविंद सारंग, गजानन निवळे, वैदेही पाताडे, हर्षाली देसाई हे विजेते ठरलेत। तर सुलेखन स्पर्धेत प्रशांत म्हात्रे, डॉक्टर स्वप्नाली पाडळकर, डॉक्टर मिताली संचेती, गजानन राऊळ, सागर ढोकरे, प्रफुल्ल गावडे, प्रिया वाळके, महेंद्र कदम, अविनाश दळवी हे विजेते ठरलेत। तर वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी ढगे, पल्लवी मंडलिक, सोपान जाधव हे विजेते ठरलेत।